तर मित्रांनो, बॉलिवूडमध्ये तुम्हाला तर माहितीच आहे की ट्रायंग्युलर कॉमेडी, रॉमकॉम कॉमेडी, रोमॅन्स, ॲक्शन हे चालतच असतं. आपण बऱ्याच दिवसानंतर एक रॉमकॉम मूवी मिस करत होतो. रॉमकॉम मूवी मध्ये रोमॅन्सच असतो, कॉमेडी कुठं दिसतच नाही. बऱ्याच वेळा कॉमेडी डिलिव्हर करताना तितकी इम्प्रेसिव्हली होत नाही आणि तितक्यामध्ये पंचेस डिलिव्हर होत नाहीत आणि ते फेल होते. मागं एक रॉमकॉम कॉमेडी या वर्षीचा जर पाहायला गेला तर फार फार तर मला वाटतो रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूरचा तू झोटी मैं मक्कार हा चित्रपट बऱ्यापैकी गाजला होता. विकी कौशल, तृप्ती दिमरी आणि ॲमी विकचा बॅड न्यूज हा पण सेम रॉमकॉम आहे, पण या बॉलिवूड फिल्म आहे. याच्यामध्ये असं एक्स्ट्राऑर्डिनरी किंवा आउट ऑफ द बॉक्स कंटेंट काही नाहीये. जसं की गुड न्यूज तुम्ही पाहिलाच असेल, अक्षय कुमार, करीना कपूर आणि दिलजीत दोसांझ आणि कियारा आडवाणी यांचा जो पिक्चर आहे त्यामध्ये पण खूप चांगल्या पद्धतीने तो पण हिट पिक्चर आहे. हाच त्याचा पुढचा सिक्वेल आहे. त्यामध्ये मुलं एक्सचेंज होतात दोन कपलमध्ये. यामध्ये तसंच काहीतरी आहे, ते आपण पुढे बोलू. तुम्हाला ट्रेलरवरून कळालंच असेल की पिक्चरची थीम काय. तर पिक्चर सुरू होतो एका दिल्लीच्या एका शहरामध्ये, ज्यामध्ये विक्की कौशल हा एक चाट दुकानाचा ओनर असतो मोठ्या, ज्याचं खूप शहरामध्ये नाव असतं, रिस्पेक्ट असते आणि तो खूप लँडलॉर्ड टाईप श्रीमंत असतो. आणि दुसरी असते तृप्ती दिमरी, ती पण त्याच शहरामध्ये एक शेफ म्हणून कामाला असते. शेफ मध्ये तिचं एक स्वप्न असतं की तिला मिरॅकी अवॉर्ड्स हे तिला घ्यायचं असतं. हे मिरॅकी अवॉर्ड्स पण मला पहिल्यांदा हे पिक्चर बघितल्यानंतर कळले की असं काहीतरी टाईपचा अवॉर्ड असतो शेफसाठी पण. तर हे माझ्यासाठी एक नॉलेजमध्ये भर पडली. काहीतरी बॉलिवूडचं पिक्चर बघून असं युजली नॉलेज वाढत नाही, पण याच्यामध्ये माझं वाढलं असं मला वाटलं. आता याच्या पुढे जाऊन पिक्चरची सुरुवात होते. तृप्ती दिमरीची आई ही तृप्ती दिमरीला मुलं शोधत असते. ती एका लग्नामध्ये तिला सारखं जसं टिपिकल इंडियन मॉम प्रत्येक मुलीचं वय झाल्यानंतर तिच्या मागे लागते की लग्न कर लग्न कर लग्न कर, तसंच काहीतरी तृप्ती दिमरीच्या मागे तिची आई लग्न कर लग्न कर लग्न कर असं म्हणत असते. तर त्याच्यात तृप्ती दिमरीचं म्हणणं असतं की मला शेफमध्ये जोपर्यंत मिरॅकी अवॉर्ड भेटत नाही, जोपर्यंत माझं स्वप्न पूर्ण होत नाही, तोपर्यंत मी लग्न करणार नाही. ती म्हणते हे तुझं लग्नासाठी स्वप्न तरी कसं आहे, म्हणजे मुलगा कसा पाहिजे आयडियल. माझी तिथे डिस्क्रिप्शन देते की शाहरुख सारखे लुक्स पाहिजे, ऋतिक सारखा डान्स पाहिजे वगैरे वगैरे. मग तेवढं तिथं एक बॅकग्राऊंडला विकी कौशलचं इंट्रोडक्शन चालत असतं, एंट्री. तिथे विकी कौशलची त्याच लग्नामध्ये एंट्री होते, कारण की ते त्यांच्या एरियातलंच लग्न असतं. आणि तिथे विकी कौशल त्या लग्नामध्ये डान्स करतो, तिथं इम्प्रेस करतो आणि तो तृप्ती दिमरीला जसा पाहिजे होता तसे सगळं त्याच्यात गुड लुक्स, गुड डान्स आणि सगळं भेटतं आणि ते तिथे इम्प्रेस पण होते. आणि याच्यामध्ये विकी कौशल जो असतो तो एक्स्ट्रीम एक्स्ट्रोवर्ट असतो, भयान. ती म्हणते की माझं जे स्वप्न आहे मिरॅकी अवॉर्ड्स ते पूर्ण झाल्याशिवाय मी डेटिंग किंवा लग्न करणार नाही. मग विकी कौशल म्हणतो की तू मला ट्रायल पिरियड दे, ट्रायल पिरियड जर नाही आवडला तर तू रिजेक्ट कर आणि मी तुझ्या स्वप्नाच्या मध्ये येणार नाही. तर ती ट्रायल पिरियडला हो म्हणते. मग नंतर ते दोघं डेट करतात. नंतर तिला तो आवडतो, ते एकमेकांना एकदम फॉल इन लव्ह, एकदम घट्ट, एकदम म्हणतात ना आपल्या इकडं तुझं माझं जमत नाही, तुझ्या विना करमत नाही, तसं काहीतरी त्या दोघांमध्ये होतं. आणि ती तिचा थोडंसं स्वप्न बाजूला ठेवून ती लग्न पण करते. त्या दोघांचं लग्न होतं आणि लग्न झाल्यानंतर ती तिचं परत फॅशन स्वप्न फॉलो करत असते. तर पण विकी कौशल एक्स्ट्रीम एक्स्ट्रोवर्ट असल्यामुळं, एक्सप्रेसिव्ह असल्यामुळं तो तिच्या सारखं हॉटेलमध्ये जाणं, तिला डिस्टर्ब करणं हे तिला पटत नाही. प्रत्येक वेळी तिला जाऊन गिफ्ट देणं, हे करणं ते करणं हे तिच्या कुठंतरी स्वप्नाच्या मध्ये होतं, हे तिला जाणवतं. पण एके दिवशी जे टिपिकल नवरा बायकोमध्ये होतं कलेश, भांडण, तेच त्यांचं होतं, पण जागा चुकीची असते. ती म्हणजे त्यांचं ते तृप्ती दिमरीचं हॉटेल असतं. त्या हॉटेलमध्ये त्यांचं भांडणं होतं आणि असं भांडणं होतं की ते डायरेक्ट कस्टमरला तो त्याच्या मारतो आणि त्याच्यामध्ये तिला त्या नोकरीहून काढलं गेलं असतं. तिचं स्वप्न भंग होतं, तिचं स्वप्न तुटतं. त्याच्यामध्ये ती खूप डिवॉस्टेड होते, खूप लो होते आणि ती विकी कौशलला डिवॉर्स देते. त्याच्यामध्ये तो प्रोसेस आहे, ते एवढं डिटेल मी सांगणार नाही, ते तुम्हाला पिक्चरला गेल्यावर कळेल. पण इन शॉर्ट ते डिवॉर्स होतं आणि विकी कौशल पण खूप नाराज होतो. ही पण फक्त डिवॉर्स होण्याचं एकच कारण की विकी कौशल तिच्या स्वप्नाच्या मध्ये येत होता, खूप एक्सप्रेसिव्ह होता, एक्स्ट्रोवर्ट होता. तो तिला स्पेस देत नव्हता ॲज अ पर्सन. तो तिला ग्रो करण्यासाठी कुठंतरी डिस्टर्बन्स आणत होता. आजकाल लोकांना समजत नाही की एका रिलेशनशिपमध्ये दोघं जरी असलं तरी प्रत्येकाला प्रत्येकाची पर्सनल स्पेस पाहिजे असते, हे याच्यातून दिसून येतं. मग ते तिचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मसुरीला जाते. आता इथं मेन एंट्री होते, ते म्हणजे दुसऱ्या ऍक्टरची, तो म्हणजे पंजाबी सिंगर आणि ऍक्टर ॲमी विक. ॲमी विक जो असतो, ती जी मसुरीमध्ये ज्या हॉटेलमध्ये कामाला असते, तो त्या हॉटेलचा ओनर असतो. ॲज अन तो पण सिंगल असतो, त्याच्यामुळे तो तिच्यावरती चान्स मारत असतो. पण ती
त्याच्या आठवणीत एवढे असते विकी कौशलच्या की ती त्याला भाव देत नाही. पण त्या दिवशी तो व्हिडिओ वगैरे बघून ती एकदम ड्रंक होऊन ती पण त्याच दिवशी अॅनिव्हर्सरीच्या दिवशी त्याच्यासोबत हुकअप करते. आणि होतं असं की ते हुकअप करून परत ती तिच्या रूममध्ये जात असते. तर ऑलरेडी विकी कौशल तिला सरप्राईज केक वगैरे अॅनिव्हर्सरीचा आणून तो त्या रूममध्ये बसलेला असतो आणि ते पण तो तिथं भेटतो आणि तिथं पण त्यांचं सेक्स होतं. आणि एकाच रात्री 2 सेक्स झाल्यामुळं प्रॉब्लेम असा होतो की काही दिवसांनी ती प्रेग्नेंट होते आणि एकाच सायकलमध्ये 2 एग्स फर्टिलाइज होतात, म्हणजेच 2 मुलं जन्माला येतात. मग डॉक्टर आणि ही केस जी आहे ती 1 मिलियन नाही तर 1 बिलियन केस आहे, करोडोमध्ये एक होणारी केस आहे. तर डॉक्टर पण शॉक असतो आणि त्याच्यासाठी ते पॅटर्निटी टेस्ट करतात. तर असं कळत येते की दोघंही वडील आहेत, दोन्ही मुलांचे प्रत्येकाचा एक एक मुलगा आहे. तर असे 2 मुलं त्यांच्या पोटामध्ये असतात. मग शेवटी येतो डिसिजन की चूज कुणाला करायचं, विकी कौशलला की आम्ही विकला. मग ती म्हणते की तुम्ही ॲज अ गुड फादर जो बनेल त्याच्याकडेच मी जाईल. या दोघांच्या कुस्ती लागलेली असते. ही कुस्ती बघण्यासारखी आहे, चुरशीची कुस्ती आहे. याच्यामध्ये खूप कॉमेडी आहे, या कुस्तीमध्ये ऍक्शन पण थोडासा आहे एकदम लाईट. आणि हे बघण्यासारखं आहे, हे नक्की तुम्ही पहा. आणि चांगला आहे, असं नाही की बोरिंग आहे, खूप चांगला चुरशीचा गेम आहे. यामध्ये नंतर अशी सिच्युएशन येते की ज्यावेळेस तिची डिलिव्हरी होत असते त्यावेळेस प्रॉब्लेम असा होतो की डॉक्टर म्हणत असतो की एक मुलगा वीक आहे, म्हणजेच आम्ही वीक जो पंजाबी ऍक्टर आहे त्याचा मुलगा वीक आहे आणि विकी कौशल त्याचा मुलगा स्ट्रॉंग आहे. कारण की दोघांचं पोषण पोटामध्ये एकाच जास्त होतं, एकाचं कमी होतं. तर तो म्हणतो की जर नॉर्मल डिलिव्हरी झाली तर विकी कौशलच्या मुलाचं जगणं पॉसिबल आहे, पण ॲमी विकच्या मुलाचं नाही आहे, डायरेक्ट 0% आहे. जर सी टाईप डिलिव्हरी केली तर दोघांचे 50-50% चान्सेस आहेत वाचण्याचे आणि आईचे पण. मग आणि नॉर्मल डिलिव्हरीमध्ये आई पण वाचू शकते आणि एकच मुलगा वाचू शकतो, दुसरा नाही. तर मग असं ह्या डिसिजनमध्ये ते डॉक्टर म्हणतो की तुम्ही तुमचा डिसिजन घ्या आणि सांगा. मग प्रत्येकाला असं वाटत असतं की विकी कौशल हा मतलबी बनेल किंवा स्वार्थी बनेल की स्वतःचा मुलगा वाचवेल. ॲमी विक जो असतो म्हणजे तो तर होप्स सोडून दिलेला असतो, तिथेच तो हारलेला असतो की आता आपलं काही नाही. पण विकी कौशल शेवटी हिरो असतो. तो विचार करतो की प्रत्येक मुलगा की आईसाठी तो त्याचा ॲज अ फादर न विचार करता तृप्ती दिमरीच्या पर्स्पेक्टिव्हने आई म्हणून तो विचार करतो. आणि तो म्हणतो की जर आई असती तर तिने दोन्ही लेकरं वाचवले असते, असं नाही की एक लेकरू आणि एक म्हणून तो म्हणतो की नाही डॉक्टर, दोन्ही मुलं वाचले तर दोन्ही वाचतील, गेले तर दोन्ही जातील. या डोक्यात पर्स्पेक्टिव्ह ठेवून तो दोघांसाठी परमिशन देतो. तिथे सगळ्यांच्या मनात त्याची जागा उंचावते. ॲमिविकच्या पण मनामध्ये त्याची जागा उंचावते. तो पण हिरो बनतो. सक्सेसफुली डिलिव्हरी होते, दोन्ही मुलं जन्माला येतात, दोन्ही मुली असतात. आणि त्यानंतर ॲमिविक ज्यावेळेस तृप्तीला म्हणतो की आपण खरे धन्यवाद विकी कौशलला द्यायला पाहिजेत की त्याच्यामुळे हे 2 लेकरं वाचले. त्यांनी जो डिसिजन घेतला तो खूप मोठा डिसिजन होता. मग तिथे तृप्ती इमोशनल होते आणि तृप्ती म्हणते की मी विकी कौशलला चूज करते. आणि विकी कौशलकडे फायनली जो मेन ॲज युजल टिपिकल बॉलिवूड फिल्म्समध्ये होतं की हिरो शेवटी हिरो जिंकतो, तसं तो पण विकी कौशल जिंकतो आणि तृप्ती विकी कौशलकडे जाते. आणि आम्ही विकला त्याची एक एक्स गर्लफ्रेंड असते, ती त्याच्या लाईफमध्ये येते आणि ते तिकडे एंगेज होतो. तर अशा प्रकारे हा काहीतरी टिपिकल बॉलिवूड फिल्म ज्यामध्ये रोमॅन्स आहे, कॉमेडी आहे. आता या पिक्चरचे मी 3 चांगले पॉईंट आणि 3 वाईट पॉईंट सांगणार. पहिल्यांदा चांगले पॉईंट. पहिला चांगला पॉईंट हा आहे की सगळ्यांनी ॲक्टिंग खूप चांगल्या पद्धतीने केली, कास्टिंग खूप चांगली केली. दुसरा पॉईंट असा आहे की यामध्ये डिरेक्शन रायटिंग चांगली केली. 5 किंवा 25 डिलिव्हरी फोर्सफुली कॉमेडी केलेली नाही. ठीक आहे, हे खूप चांगलं आहे. कॉमेडी डिलिव्हर करणे खूप मोठी गोष्ट आहे, ते त्यांनी क्रॅक केलेलं. तिसरा पॉईंट जो आहे तो म्हणजे डान्स विकी कौशल आणि स्क्रीन प्ले जो केलाय की एका खूप वेळेस सीन चालू असतो, तो खूप चांगल्या पद्धतीने डिरेक्टरने डिरेक्ट केला. आता 3 वाईट पॉईंट हे आहेत की ॲमी विक जो आहे पंजाबी ॲक्टर, त्याला अजून चांगला स्क्रीन प्ले दिला असता, स्क्रीन टाईम दिला असता तर अजून तो तितका त्याचे ॲक्टिंग स्किल्स दाखवू शकला असता. पण त्याला जेवढं दिलं त्यात पण त्यांनी खूप चांगलं दाखवलेलं आहे. दुसरा वीक पॉईंट असा आहे की जे गाणे आहेत ते अजून चांगले इम्प्रूव्ह होऊ शकले असते, पण तेच रिपीट गाणे शाहरुख खानचा लिजेंडरी ओजी सॉन्ग त्यांनी ते कॉपी केले, पण त्यांनी इतकं इफेक्टिव्हली नाही टाकता आलं. ओके, ठीक आहे. तर तिसरा पॉईंट चुकीचा हा आहे, म्हणजे वाईट असा आहे की टिपिकल
लव्ह स्टोरी दाखवली, टिपिकल बॉलिवूड, असं थोडं काही वेगळं फ्रेशनेस नाही आहे, तेच 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 रटाळ असं आहे. बट ओव्हरऑल पिक्चर खूप चांगला आहे, वन टाइम वॉच आहे, हसवून जाईल असं नाही की तुम्ही बोर व्हाल, एकदम प्लिझंट पिक्चर आहे. तर हा होता पूर्णपणे रिव्ह्यू. आता मी तुम्हाला एक छोटीशी टिप देतो, ज्यामध्ये तुम्हाला समजेल की कुणाला घेऊन जायचं आणि कुणाला नाही. हा पिक्चर मित्रांसोबत पाहावा आणि गर्लफ्रेंड सोबत पाहू नये. ठीक आहे, ही एक टिप होती. तर धन्यवाद मित्रांनो. तुम्हाला ज्या मूवीजचे रिव्ह्यूज ऐकायचे असतील किंवा अजून बघायचे असतील, जुने असू द्या नवीन असू द्या, तर आम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. आम्ही त्याचे जमेल तेवढे रिव्ह्यूज करू आणि तुमच्यापर्यंत पोहोचवू. तुमचं काम सोपं करू, तुमचा जो प्रॉब्लेम आहे त्याचं सोल्युशन देऊ. आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचं एक सबस्क्रिप्शन आम्हाला मोटिवेट करेल, आम्हाला अजून कंटेंट आणण्यासाठी मदत करेल. तर तोपर्यंत भेटूया नवीन व्हिडिओपर्यंत. तोपर्यंत जय हिंद.